नमस्कार मंडळी, मी काजल. आज चक्क स्वप्नात माझ्या रामदेव बाबा आले, म्हणूनच मी स्वतःला चवळीची शेंग बनवण्यापेक्षा त्यांची फेवरेट शेवग्याची शेंग बनवूयात म्हणून किचनकडे वळले. हा आहे आपला शेवगा. आता हा बनवण्यासाठी गरम मिठाच्या पाण्यात शेवगा उकडायला टाकायचा. शेवगा उकडून झाला की त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मग आपल्या शेवग्याला शालू मला ये गो मैना असं म्हणत आपल्या पॅनमध्ये शालू फ्राय करायला टाकायचं. आपल्या शेवग्याला आपण शालू नाही तर बेसनाचा कोटच घालू शकतो, म्हणून तो कोट बनवायला घ्यायचा. त्यासाठी बेसन, लाल मिरची पावडर, धने जिरे पावडर, हळद आणि थोडंसं मीठ हे सगळं एकत्र करून घ्यायचं. आणि मग घ्यायचं आपला पॅन आणि त्यात घालायचं थोडंसं तेल, त्यात घालायचं थोडंसं जिरं आणि कढीपत्ता. ते तत्तड 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 होऊ द्यायचं आणि मग घालायचा शेवगा. हे सगळं तेलात परतल्यावर आपण बनवलेला कोट आता शेवग्याला घालायचा. बेसन सगळीकडे व्यवस्थित स्प्रिंकल करून घ्यायचं आणि ते सगळीकडे लागावं म्हणून हा डान्सही करून घ्यायचा. आपण डान्स केल्यामुळे बेसन सगळीकडे व्यवस्थित लागलेलं आहे. आता माझा अंदाज चुकला म्हणून तुमचा चुकेल असं होत नाही. आपण लावलेलं बेसन नीट शिजावं म्हणून ते झाकून ठेवायचं. 10 मिनिटांनी त्याच्यावरचं झाकण काढायचं आणि मग त्याच्यावरती ऍड करायची कोथिंबीर. अशा प्रकारे आपली झटपट आणि हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. बाय.